नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. निवडणूक प्रक्रियेवर 330 CCTV कॅमेऱ्यांची करडी नजर. नवीन वर्षात नवी आशा, आमचाच महापौर होईल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नववर्षाच्या पूर्वसंध्येला रक्तदान. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्यानं निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे महानगरपालिका हद्दीत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची नावं ते वास्तव्यास असलेल्या मुंबई, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, नेरूळ, पनवेल अशा विविध ठिकाणच्या मतदार यादीत नोंदलेली आहेत. हे सर्व कर्मचारी मतदार असून सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांची निवडणूक कामे नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक कर्तव्यामुळे मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनानं टपाली मतदानाची व्यवस्था केली आहे. सध्या राज्यातील विविध महानगरपालिका निवडणुका एकाच कालावधीत जाहीर झाल्यानं अनेक कर्मचाऱ्यांचं मतदान अन्य महानगरपालिका क्षेत्रात होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, किंबहुना मतदान करणं सुलभ व्हावं यासाठी टपाली मतदानाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून या कामी उपायुक्त दिनेश तायडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत निवडणूक अधिकारी यांची कार्यालयं, स्ट्रॉंग रूम, EVM, कमिशनिंगचं ठिकाण, साहित्य वाटपाची ठिकाणं, संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र, मतमोजणीची ठिकाणं, मुख्य स्ट्रॉंग रूम, चेकपोस्ट वगैरे गोष्टीवर काटेकोर लक्ष ठेवण्याकरता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी आत्तापर्यंत एकूण 330 CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून आवश्यकतेनुसार अजून काही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचं आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केलं. प्रभागनिहाय स्ट्रॉंग रूम आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये कॅमेरे बसवण्यात आले असून त्यामध्ये माजिवडा, मानपाडा प्रभाग कार्यालय आणि न्यू होरायझन स्कूल, हिरानंदानी इस्टेट इथल्या स्ट्रॉंग रूम 52, वर्तकनगर 43, लोकमान्यनगर 31, वागळे ITI 25, नौपाडा कोपरी प्रभाग कार्यालय आणि ठाणा कॉलेज इथल्या स्ट्रॉंग रूममध्ये 26, उथळसरमध्ये 24, कळवा प्रभाग कार्यालय आणि सह्याद्री शाळा इथली स्ट्रॉंग रूम या ठिकाणी मिळून 12 हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी मिळून 295 कॅमेरे सद्यस्थितीत कार्यरत आहेत. याशिवाय मुख्य स्ट्रॉंग रूम इथं 30 कॅमेरे, प्रभागनिहाय वाटप करण्यात येणारे मुख्य साहित्य वाटपाचं ठिकाण हे टाउन हॉल असून या वाटप केंद्रावर 1 कॅमेरा, मॉडेला चेकपोस्ट नाका इथं 2 कॅमेरे आणि श्रीनगर चेकपोस्ट नाक्यावर 2 कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
एकूण आत्तापर्यंत कार्यान्वित असलेल्या CCTV कॅमेऱ्यांची संख्या 330 इतकी झाली आहे. स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या EVM मशीनच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक प्रभागात विशेष प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. स्ट्रॉंग रूममधील कॅमेऱ्यांचं थेट निरीक्षण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना स्वतंत्र युजर ID आणि पासवर्ड देण्यात आले असून या संपूर्ण व्यवस्थेवर उपायुक्त मनीष जोशी यांचं लक्ष आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम काल नववर्षाच्या पूर्वसंध्येला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राबवण्यात आला. लोकांचा जीव वाचवण्याचा हा रक्तदान शिबिर उपक्रम अविरतपणे सुरू आहे. सर्व रक्तदात्यांचं मनापासून अभिनंदन करत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो अशा मनापासून सगळ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. आचारसंहिता लागलेली असताना आणि निवडणुका जाहीर झाल्या आहेत असं सांगून या रक्तदानाचं विशेष निमंत्रण दिलं जात नाही, पण महाराष्ट्राच्या विविध भागातून लाडक्या बहिणी, लाडके भाऊ रक्तदान करतात. पोलीस आणि सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी, पत्रकार हे देखील रक्तदान करतात. त्यामुळं अशा या आगळ्या वेगळ्या पवित्र कार्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात. आपल्याला मनापासून धन्यवाद देत असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे जिल्हा धर्मवीर आनंद दिघेंचा बालेकिल्ला आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं 15 तारखेला ठाणे महानगरपालिकेवर आनंद दिघेंचा भगवा झेंडा डौलानं फडकवायचा असल्याचं सांगून ठाण्यासह मुंबई महानगरपालिकेत देखील आपल्याला भगवा फडकवायचा असल्याचं ते म्हणाले. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मतदानानं लोकशाही बळकट होते. त्यामुळं प्रत्येकानं आपला लोकशाहीचा अधिकार बजावून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान अवश्य करा असा संदेश ITI सर्कल इथं करण्यात आलेल्या मतदान जनजागृतीच्या माध्यमातून देण्यात आला. स्वीय उपक्रमांतर्गत आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेतील विविध प्रभागांमध्ये मतदान जनजागृती करण्यात येते. स्वीपच्या नोडल अधिकारी मिताली संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवले जात असून ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 23, 102, 126 आणि शाळा क्रमांक 32 मधील विद्यार्थ्यांनी ITI सर्कल इथं मतदानाबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमांतर्गत पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांना मतदानाचं महत्त्व, लोकशाहीतील सहभाग आणि निर्भय मतदानाबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आलं. या उपक्रमात विद्यार्थी तसंच शिक्षक वर्ग सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना मतदान करण्याबाबतची शपथ देण्यात आली. तसंच मतदानासंदर्भात विविध घोषणा देत प्रत्येक पात्र मतदारानं आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन करण्यात आलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नानं सुमित पाटील यांची भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. नवीन वर्षात नवीन आशा, आमचाच महापौर होईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला सांगितलं होतं की आमचा योग्य तो सन्मान केला जाईल. जरी आम्हाला त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जागा दिलेली नाही, पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्हाला MLC महामंडळ किंवा उपाध्यक्ष अशी पदं ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला देणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. भाजपच्या कोट्यातून आम्हाला 4-5 जागा द्यायला पाहिजेत, तर शिंदेच्या कोट्यातून देखील आम्हाला काही जागा द्यायला पाहिजेत. अजून आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळेल आणि आम्हा सर्वांना विश्वास आहे की यावेळी आमचाच महापौर होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. निवडणूक प्रक्रियेवर 330 CCTV कॅमेऱ्यांची करडी नजर. नवीन वर्षात नवी आशा, आमचाच महापौर होईल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नववर्षाच्या पूर्वसंध्येला रक्तदान. तर या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.